नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील हवामानाबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जून महिना अर्धावर आला असला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे. अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत, पण शेतीच्या दृष्टीने आवश्यक असलेली सलग आणि दमदार पावसाची सुरुवात अजूनही अद्यापही झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो म्हणजे पेरणी सुरू करायची की अजून काही दिवस थांबायचे. मित्रांनो, गेल्या काही दिवसात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस झाला असला तरी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक ठिकाणी अद्याप जमिनीत पुरेशी ओल निर्माण झालेली नाही. त्यामुळे कृषी तज्ज्ञ देखील घाईघाईने पेरणी करू नये असा सल्ला देत आहे. सध्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनची प्रगती हळूहळू येण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल, तर काही भागांना अजूनही प्रतीक्षा इथे करावी लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, पेरणी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीतील ओलावा. फक्त 1-2 सरी पडल्या म्हणून पेरणी केल्यास बियाणे उगवून नंतर पावसाचा खंड पडल्यास मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून आपल्या शेतात एक छोटा खड्डा घेऊन जमिनीतील ओला किती खोलवर पोहोचलेली आहे एकदा तपासून पाहणे आवश्यक आहे. साधारण 6 ते 7 इंच खोलपर्यंत ओल असेल तरच पेरणी करायची तयारी करावी. आता जिल्हानिहाय परिस्थिती पाहिली तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि काही प्रमाणात परभणी व जालना जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा अजून कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारच्या काही भागांमध्ये देखील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत. विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या असल्या तरी सर्व भागांमध्ये अजूनही काही समान स्वरूपाचा पाऊस इथे झालेला नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या परिसरातील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची इथे गरज आहे. यावर्षी हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. काही भागांमध्ये कमी वेळेत जास्त पाऊस पडू शकतो, तर काही भागांमध्ये दीर्घकाळ पावसाचा खंडही पडू शकतो. त्यामुळे पारंपरिक अनुभवासोबतच हवामान विभागाच्या अधिकृत अंदाजाकडे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांच्या पेरणीबाबत घाई करू नये. कारण एकदा पेरणी केल्यानंतर पाऊस गायब झाला तर दुबार पेरणीचं संकट इथे निर्माण होऊ शकतं. यामुळे खर्च वाढतो आणि उत्पादनावर परिणाम होतो. शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वात योग्य धोरण म्हणजे संयम ठेवणे. हवामानाचा अंदाज, परिस्थिती आणि जमिनीतील ओल या 3 गोष्टींचा विचार करूनच पेरणी करण्याचा निर्णय घ्या. तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा. विहिरी, बोअरवेल आणि शेततळ्यांमधील पाण्याचा साठा जपून वापरणे आवश्यक आहे. कारण पुढील काही महिन्यांमध्ये पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीवर इथे विश्वास ठेवायचा आहे. पेरणी करण्यापूर्वी बियाण्यांची उगवणशक्यता तपासून पहा. योग्य बियाणे, योग्य वेळ आणि योग्य ओलावा या 3 गोष्टी यशस्वी शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी हवामान वेगळे असते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही संदेशाची खात्री करून घ्या आणि शक्यतो कृषी विभाग किंवा हवामान विभागाच्या अधिकृत माहितीलाच इथे प्राधान्य द्या. आगामी काही दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मान्सूनची पुढील वाटचाल, पावसाचे वितरण आणि पेरणीचा कालावधी यावर संपूर्ण खरीप हंगामाचं गणित अवलंबून असणार आहे. तुमच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे का? तुम्ही पेरणी केली का? की अजून वाट पाहता? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.